आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी तो म्हणजे मन करारे प्रसन्न. तुकाराम महाराजांच्या अभंगामधला हा विषय आहे. आणि या विषयासंबंधी आपण पाहत असताना मनाचं जे मूळ आहे म्हणजे जाणीव, ती जाणीव आणि तिची दुसरी बाजू म्हणजे नेणीव हे आपण पाहत आहोत. ही जाणीव आणि नेणीव ही मुळात दिव्य आहे, म्हणून त्याला दिव्य जाणीव, डिवाईन कॉन्शियसनेस असं आपण म्हणतो. आणि नेणीव म्हणजे डिवाईन इंट्युइशन असा मी शब्द वापरला तुम्हाला नीट समजावं म्हणून. किंवा नेणिवेला जर शब्द दुसरा म्हणजे दिव्य प्रतिभा ज्ञानशक्ती असं जर म्हटलं तर नेणीव म्हणजे काय तुमच्या ध्यानात येईल. आणि म्हणून जाणीव आहे तिथे नेणीव पण आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून मागल्या खेपेला मी उदाहरण दिलं की पोट आहे तिथे पाठ आहे, तसं जाणीव आहे तिथे नेणीव आहे. आणि ही जाणीव दिव्य आहे आणि नेणीव ही दिव्य आहे. आणि दोघांचं जे कार्य आहे ते मात्र अतिशय भव्य आणि दिव्य असं आहे. आणि हे कसं चालतं ते मी मागल्या खेपेला मागल्या प्रवचनात मी सांगितलं होतं की आपण जी परमेश्वराची जी व्याख्या केलेली आहे त्या परमेश्वराच्या व्याख्येशी आणि ही दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव कशी संबंधित आहे हे मी सांगितलं. आणि ते सांगत असताना मी असं म्हटलं की निसर्गाचे नियम आणि पद्धतशीर आणि व्यवस्था ह्याचा संबंध दिव्य जाणीवेशी येतो. आणि स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक यांचा संबंध दिव्य नेणीवेशी येतो. हे संबंध आपण नीट लक्षामध्ये पहिलं घेतलं आहे तर पुढे ह्यांचंच रूपांतर बहिर्मनामध्ये आणि अंतर्मनामध्ये जे होणार आहे तो विषय तुम्हाला समजायला सोपा जाईल. मागल्या खेपेला मी सांगितलं की निसर्गाचे हे जे नियम आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. की पद्धतशीर व्यवस्था ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतशीर व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग म्हणजे निसर्गाचे नियम. आणि हे जे निसर्गाचे नियम किती आहेत? इन्फिनिट, अनंत आहेत. माणसाला किती ठाऊक आहेत? फार थोडे ठाऊक आहेत. माणसाला हे जे निसर्गाचे जे नियम आहेत ते फार थोडे ठाऊक आहेत, पण प्रत्यक्षामध्ये ते इन्फिनिट आहे. परमेश्वराचं सगळंच इन्फिनिट आहे. गॉड इज इन्फिनिट असं जे म्हटलं आहे त्याचं सगळंच इन्फिनिट आहे. त्याप्रमाणे त्याचे जे निसर्गाचे जे नियम आहेत हे इन्फिनिट आहेत. आणि हे निसर्गाचे जे नियम आहेत हे मानवी जीवनामध्ये, वैश्विक जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या निसर्गाच्या नियमामुळे आणि संबंध विश्व हे व्यवस्थित रीतीने चाललेलं आहे. विश्वाची जी व्यवस्था आहे, जी पद्धतशीर व्यवस्था आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी हे निसर्गाचे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे निसर्गाचे नियम कोणीही कोणाच्याही बाबतीत एक्सेप्शन करत नाही, अपवाद करत नाही. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, राजा असो, रंक असो, ते कोणाच्याही बाबतीमध्ये ते अपवाद करत नाही. एरवी आपण म्हणतो स्पेशल केस, इथे स्पेशल केस वगैरे काय नाही. निसर्गाचे नियम सर्वांना सारखे अप्लिकेबल. कळलं की नाही? ही गोष्ट आपण ध्यानामध्ये घेतली तर संबंध विश्वामध्ये सगळं निसर्गाच्या नियमाप्रमाणे चाललेलं आहे. आणि म्हणून मी मागल्या खेपेला सांगितलं होतं की ही जी पद्धतशीर व्यवस्था जी आहे, जी निसर्गाच्या नियमाने बांधलेली आहे, ती पद्धतशीर व्यवस्थासुद्धा बघण्यासारखी आहे. आता निसर्गाचे नियम किती आहेत ते काय वगैरे ते मी आता सांगत नाही. मी फक्त विषयाला धरून फक्त सांगतो आहे की निसर्गाचे हे जे नियम आहेत त्यांचा या पद्धतशीर व्यवस्थेशी संबंध आहे. म्हणून मी हे सांगतो आहे. आणि पद्धतशीर व्यवस्था जीवनामध्ये कशी आहे आणि विश्वामध्ये कशी आहे हे आपण जर नीट बारकाईने पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की माणसाला माणूस होतो, वाघाला वाघ होतो, सिंहाला सिंह होतो, लांडग्याला लांडगा होतो. पण असं कधी घडत नाही की माणसाला लांडगा, लांडग्याला कोला, कोल्याला मांजर, मांजराला कुत्रा, असं कधी होत नाही. पेरूच्या झाडाला पेरूच येतात, पेरूच्या झाडाला आंबे येत नाहीत आणि आंब्याच्या झाडाला पेरू येत नाही. पेरूच्या झाडाला सीताफळ येत नाही, सीताफळाच्या झाडाला पेरू येत नाहीत, आंबे येत नाहीत. म्हणजे सीताफळचं झाड म्हटलं की ते तसंच असणार. त्याची जी व्यवस्था आहे, पद्धतशीर व्यवस्था जी आहे ती तशीच असणार की त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. पण त्याच्यामध्ये आणखीन पुढे सांगायचं आहे. पण मला महत्त्वाचं तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचं आहे ती अशी की प्रत्येक जे झाड आहे
ते स्वतंत्र आहेत. जसं माणसाच्या बाबतीत म्हणतात माणूस तितकी प्रकृती, शरीर तशी प्रकृती वेगवेगळी प्रत्येकाची, असं आपण म्हणतो. तसं या प्रत्येक जी झाड आहे त्या प्रत्येकाच्या झाडाचं सुद्धा वेगवेगळेपण आहे, त्या फळांचं वेगवेगळेपण आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपण जर पाहिलं तर मासे, की देव माशाला देव मासाच होणार, बाकीचे मासे जे आहेत त्यांना तेच जन्माला ते घालणार. पुन्हा त्यांची व्यवस्था वेगळी, माशांची वेगळी व्यवस्था, पशु पक्षी पक्ष्यांची व्यवस्था वेगळी, जे आकाशात उडणारे जे पक्षी आहेत त्यांचं सगळं वेगळं. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की ही सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था म्हणजे अत्यंत अचंबा करणारी अशी आहे. पुन्हा या व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे असा की एक दुसऱ्यासारखं नाही. म्हणजे एका झाडावरची पानंसुद्धा एक पान दुसऱ्या पानासारखं नसतं. माणसं, एक माणूस दुसऱ्या माणसासारखं नसतं, एक बाई दुसऱ्या बाईसारखी नसते. पण माणसं इथून तिथून सगळी सारखी, मग ती जपानमधली असू दे, इंग्लंडमधली असू दे, रशियामधली असू दे, नाहीतर अमेरिकेतली असू दे, माणसं इथून तिथून सारखी. व्यवस्था म्हणतात पद्धतशीर, की माणूस म्हटलं की सगळ्यांची सारखी. पण माणसं, एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. काय गंमत आहे बघा, एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही, एक बाई दुसऱ्या बाईसारखी दिसत नाही. जर तसं झालं असतं तर प्रलय झाला असता, नाही का? आपल्याला आपली बायको कशी ओळखता आली असती, सगळ्या बायका दिसायला सारख्या, आपण आपली बायको कशी ओळखणार? आणि बाई नवऱ्याला कशी सोडून काढणार, सगळे सारखे दिसायला, मोठी पंचायत झाली असती. पण ही व्यवस्था, मला म्हणायचं काय, ही व्यवस्था पाहायला तुम्ही शिका. परमेश्वराला पाहायचं म्हणजे परमेश्वराची पहिली व्यवस्था पाहायला शिका. आणि ही व्यवस्था पाहायला जर तुम्ही एकदा शिकलात ना, मग तुम्ही नास्तिक राहणारच नाही. मी नास्तिक आहे असं जर म्हणाल ना तर तुमची कीव करण्याची पाळी येईल. कारण ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था अचंबित करणारी आहे. ही व्यवस्था कोणी निर्माता नाही तिकडे. मला सांगायचं म्हणजे आपण व्यवस्था म्हटली ना की व्यवस्थापक येतो, पण ही व्यवस्था अशी आहे की व्यवस्था आणि व्यवस्थापक हे इनसेपरेबल आहे. आता कुठे आपण म्हणतो व्यवस्था ना फार सुंदर, कुणीतरी तिकडे व्यवस्थापक असतो, व्यवस्था करणारा असतो. पण या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे, परमेश्वर ही जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था आणि व्यवस्थापक दोन्ही एकच आहेत, इनसेपरेबल आहेत. वेगवेगळे तुम्हाला करता येणार नाही. जसं साखर म्हटली की साखरेमधले गोडी आणि साखर वेगळी करता येत नाही, तसे हे सगळं जे आहे हे तुम्हाला वेगळं करता येत नाही. परमेश्वर व्यवस्था आणि व्यवस्थापक हे तुम्हाला वेगवेगळे येते, व्यवस्थेमध्येच व्यवस्थापक आहे. आणि म्हणून ऑटोमॅटिक, सेल्फ रेग्युलेटरी, नैसर्गिक असे मी शब्द वापरले. त्याचं कारण ते आहे. तर ही जर गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली तर आपल्याला असं दिसून येईल की संबंध विश्वामध्ये एक व्यवस्था आहे, एक व्यवस्था, प्रचंड व्यवस्था आहे. प्रचंड हा शब्द मी वापरतो, अंडरलाईन करतो, प्रचंड. आणि ही व्यवस्था बघा ना, आता सूर्य आपल्या जागी स्थिर आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. आणि हे किती दिवस चाललेलं आहे, युगानयुग चाललेलं आहे. सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारी पृथ्वी युगानयुग चालली. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा सगळ्या प्रकारचे जे ऋतू आहेत, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, हे सगळे जे ऋतू आहेत हे सगळे ती पृथ्वी फिरते त्याच्यामुळे येतात. म्हणून स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, म्हणून दिवस आहे, रात्र आहे. एवढी व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर ही सगळी व्यवस्था आपण जेव्हा पुन्हा ह्याच्यामध्ये काय आहे, पृथ्वी आपल्याभोवती फिरते, ते फेरे ठराविक, त्याच्यामध्ये एक फेरा जास्त होणार नाही, एक फेरा कमी होणार नाही, ते फेरे तेवढेच होणार. काय ह्याच्यामध्ये ही जी व्यवस्था जर आपण पाहिली, म्हणून इथे ऑटोमॅटिक आहे, सेल्फ रेग्युलेटरी आहे. हे जे फेरे जे आहेत हे फेरे जे फिरत राहतात, पृथ्वी जी आपल्याभोवती फिरते आहे ना, ही पृथ्वी आपोआप फिरते आहे. त्याला कोणी तिकडे चावी द्यायला बसलेला नाही, पुन्हा ते रेग्युलेट करायला बसलेलं नाही. पुन्हा हे सगळं स्वयंचलित आहे, सगळे स्वयंचलित आहे. हे जर आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येईल
की दिव्य नेणीव आणि दिव्य जाणीव या दोन्ही कशा ह्या ठिकाणी कार्यरत आहे या विश्वामध्ये आणि आपल्या जीवनात. आता आपल्याकडे सुद्धा पाहिल्यानंतर आपले डोळे, कान, नाक हे जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा एक व्यवस्था आहे आणि ती सुद्धा पद्धतशीर व्यवस्था आहे. पद्धतशीर कशी? व तुम्हाला 2 डोळे पुढे आहेत, मला मागे आहे, असं आहे का? किंवा मला 2 डोळे पुढे आहेत, तुम्हाला मागे आहेत, असं आहे का? असं नाही. सर्वांना डोळे पुढे, सर्वांना डोळे पुढे, नाक पुढे, हे सगळं जे आहे ती सर्वांची जी व्यवस्था जी आहे ती सगळी पद्धतशीर आहे. ती सगळी पद्धतशीर आहे. आता हेच सांगायचं झालं तर लांबवायचं झालं तर खूप लांबवता येईल, पण मी ते लांबवत नाही. थोडक्यात तुम्हाला मी सांगतो ही व्यवस्था कशी आहे. आणि ही जर व्यवस्था आपण जर पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की एक दुसऱ्यासारखा नाही, ही व्यवस्था आहे. एक बाई दुसऱ्या बाईसारखी नाही, एक पुरुष दुसऱ्या पुरुषासारखा नाही, ही व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे या जगामध्ये काही माणसं अत्यंत हुशार, काही माणसं कमी हुशार, काही माणसं त्याहून कमी हुशार, पण ही जरी कमी आणि जास्त असली ना तसं ते एक व्यवस्थेचाच भाग आहे. कारण का, सगळीच माणसं सगळीच गाणारी असेल तर ऐकणार कोण गाणं? सगळेच जर पेटी वाजवणार राहिले तर पेटी ऐकणार कोण? हार्मोनियम ऐकणार कोण? म्हणजे आज जगामध्ये ही जी विविधता आहे, ही विविधता आपण त्याला विषमता म्हणायचं नाही, त्याला विविधता हा शब्द वापरायचा. विषमता वेगळी आणि विविधता वेगळी. विषमता माणसाने निर्माण केलेली आहे, माणसात. पण ही जी विविधता, जी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेमध्ये ही जी विविधता आहे, ही विविधता हा व्यवस्थेचा भाग आहे, हा व्यवस्थेचा भाग आहे. आणि म्हणून ही ह्याच्यामध्ये काही माणसं हुशार, काही माणसं कमी, काही लोकांना रेडिओ आवडेल तर काही लोकांना टी व्ही आवडेल, तर काही लोकांना संगीत आवडेल, काही लोकांना नाटकं आवडेल. अशा तऱ्हेने निरनिराळ्या आवडीचे लोक आहेत, निरनिराळ्या स्वभावाचे लोक आहेत, निरनिराळ्या कॅलिबरचे लोक आहेत. प्रत्येकाची बुद्धी पुन्हा वेगळी आहे. आणि प्रत्येकातच बघा काही तंत्रज्ञ आहेत, काही यंत्रज्ञ आहेत. आणि अशा तऱ्हेने निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आज लोक काम करत आहेत. हे सगळे जे करत आहेत ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा, ही सगळी जी मंडळी आहे ही विविधतेमध्ये हे सगळं विश्व चाललेलं आहे. विश्वाचं जे रहाटगाडगं जे चाललेलं आहे, सगळेच इंजिनियर जर असेल तर काय होईल? सगळेच गवंडी, इंजिनियर वगैरे कोण नाही, सगळे गवंडी, तर काय होईल? म्हणजे तुम्ही जर असं जर पाहिलं तर असं दिसून येईल काही लोहार आहेत, काही सोनार आहेत, काही कोळी आहेत, काही साळी आहेत, काही तांबोळी आहेत, काही तेली आहेत. ह्या निरनिराळ्या तऱ्हेच्या ज्या जाती आहेत, ह्या जाती म्हणजे विविधता आहे. या विविधतेला ठेवलेली नावं म्हणजे जाती आहेत. ह्या जाती माणसांनी निर्माण केलेल्या नाहीत, ह्या निर्माण झालेल्या आहेत नैसर्गिक. आणि ह्या निर्माण झालेल्या आहेत, ही विविधता आहे. म्हणून विश्वामध्ये सौंदर्य आहे, आनंद आहे, रंग आहे. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी असं जे म्हटलं आहे, या विश्वामध्ये हा सगळा जो रंग आहे, हा रंग म्हणजे विविधतेचा रंग आहे. आणि ही जी विविधता जी आहे ही विषमता नाही, ही विविधता जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. आणि ती जर नसती तर प्रलय झाला असता. म्हणून ही जी व्यवस्था जी आहे ही पद्धतशीर आहे. ही पद्धतशीर कशी आहे मी थोडक्यात सांगितली. आता ही 3 गोष्टी सांगितल्या, निसर्गाच्या नियमानेही बांधलेली आहे. आता निसर्गाचे नियम मी सगळे सांगत नाहीत, तो विषय आपण नंतर घेऊ. पण सगळी ही निसर्गाच्या नियमाने बांधलेली व्यवस्था आहे. आता ह्या 3 गोष्टी बाकीच्या राहिलेल्या त्या बघूया आपण. ऑटोमॅटिक, सेल्फ रेग्युलेटरी आणि नैसर्गिक. आता हे सगळं जे निर्माण झालेलं आहे हे सगळं नैसर्गिक आहे. हे सगळं स्वयंभू असा शब्द वापरला जातो शास्त्रात, पण नैसर्गिक हा शब्द मला जास्त ॲप्रोप्रिएट वाटतो. हे सगळं नैसर्गिक आहे, कळलं की नाही? नैसर्गिक याचा अर्थ काय? हे कोणी निर्माण केलेलं नाही, हे कोणीही निर्माण केलेलं नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. हे निर्माण झालेलं आहे मात्र, कोणी निर्माण केलेलं नाही, पण निर्माण झालेलं आहे.
आता हे अनंत कोटी ब्रह्मांड ही कोणीही निर्माण केलेली नाही, पण ही निर्माण जिथून झाली त्याला आपण परमेश्वर म्हणतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये फार सुंदर शब्द वापरले, जेथूनही चराचर त्यासी भजे. काय सांगितलंय? जेथूनही चराचर त्यासी भजे. म्हणजे जेथून चर आणि अचर हे सगळं विश्व अनंत कोटी ब्रह्मांड उदयाला आली, स्थितीला राहिली आणि लयाला गेली, पुन्हा उदयाला आली, असं जे स्थान, ते स्थान म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर मूर्ती नाही, व्यक्ती नाही आणि नुसती शक्ती नाही. तर जेथूनही चराचर त्यासी भजे. म्हणून ही निर्मिती झाली, पण निर्मिती त्याने केली नाही. जिथून निर्माण झाली त्याला आपण म्हणतो परमेश्वर, पण त्याने हे निर्माण मात्र केलेलं नाही. तुम्ही म्हणा असं कसं? तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण स्वप्न आपल्याला पडतात, याला स्वप्नसृष्टी म्हणतात. आता स्वप्नसृष्टी आपण निर्माण करतो का? आपण निर्माण करत नाही. जर आपण निर्माण केली असती तर आपल्याला पाहिजे तसं आपण स्वप्नसृष्टी निर्माण केली असती आणि मजा केली असती. पण तसं आपण करतो का? करू शकतो का? नाही. नको ती स्वप्न पडतात. कुठे कुत्रा मागे लागलाय, कुठे चोराने गळा धरला, कुठे काय झालं, कुठे मारामाऱ्या झाल्या, असं नको ती स्वप्न पडतात. कळलं की नाही? चांगली स्वप्न पडणं कठीण आहे, पण स्वप्न जर आपण पाडली असती तर आपण चांगली चांगली स्वप्न पाडली असती, पण तसं होत नाही. पण स्वप्नसृष्टी तुम्ही नाही तर होईल का? तुम्हाला वजा केलं तर स्वप्नसृष्टी आहे का? तुम्ही आहात म्हणून स्वप्नसृष्टी निर्माण होते, पण तुम्ही निर्माण करत नाही. तुम्ही आहात म्हणून स्वप्नसृष्टी निर्माण होते, पण तुम्ही ती स्वप्नसृष्टी निर्माण करीत नाही. तसं हे अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ही निर्माण होतात, पण ज्याला तुम्ही म्हणता तो निर्मिती करतो, तो निर्माण करणार आहे, अनंत कोटी ब्रह्मांड त्याने निर्माण केली हे खरं नाही, पण तिथून निर्माण झाली हे खरं आहे. तिथून निर्माण झाली. आपली सावली असते, सावली आपण निर्माण करतो का? नाही. पण आपण नाही तर सावली आहे का? नाही. म्हणजे आपण, आपली सावली आपल्यामुळे आहे, पण ती सावली आपण पाडलेली नाही. ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली. आता शरीरामधून घाम येतो, आता शरीरातून जो घाम येतो तो आपण निर्माण करतो का? नाही. पण आपण जर नाही तर घाम येईल का? नाही. घाम येतो, आपण निर्माण करत नाही, पण त्या घामा येण्याला आधार आपण असतो. तसं ही विश्वनिर्मिती जी आहे, अनंत कोटी ब्रह्मांड, हा कोणी निर्माण करत नाही, पण ती निर्माण होतात. आणि जिथून ती निर्माण होतात त्या स्थानाला परमेश्वर असं म्हणतात. आणि म्हणून ते स्थान म्हणजे अधिष्ठान. ते स्थान म्हणजे अधिष्ठान. म्हणून हे जे अधिष्ठान आहे म्हणजे स्थान, तो परमेश्वर. हा मूर्ती नाही, व्यक्ती नाही आणि नुसती शक्ती नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण जी मूर्तीपूजा करतो ती मूर्ती म्हणजे प्रतीक असतं, प्रत्यक्षता नसते. मूर्ती म्हणजे प्रतीक, प्रत्यक्षता नसते. आज आपण मूर्ती पूजा करतो ज्यावेळेला, ती प्रत्यक्ष तिकडे देवत आहे असं आपण समजतो आणि त्याला आपण नवस पण करतो, त्याला आपण कौल लावतो, त्यांच्याकडे आपण प्रसाद मागतो, कारण का आपल्याला असं वाटतं तो खराच परमेश्वर आहे. पण तसं प्रत्यक्षात नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून मूर्तीपूजा करायला आपला विरोध नाही, पण पद्धतीला विषय आहे. जी मूर्तीपूजा ज्या पद्धतीने केली जाते त्याला आमचा विरोध आहे. की तुम्ही मूर्ती प्रतीक माना, ठीक आहे, प्रतीक माना आणि तुम्ही काय करायचं ते करा. पण तुम्ही म्हणा परमेश्वर म्हणजे प्रत्यक्ष तिथे आहे, मी त्याला आता कौल लावीन, त्याचा प्रसाद मागेन आणि अमुक आहे, तर ते खरं नाही. त्याने तुम्ही प्रयत्नवादी बनण्याच्या ऐवजी दैववादी बना. हा परमेश्वर आहे असं तुम्हाला एकदा वाटायला लागलं की मग हा आपल्यासाठी सर्व काही करणार आहे, आपण काही न केलं तरी चालेल, असा तऱ्हेचा जो दैववाद आहे तो आपल्याकडे फोफावेल. प्रयत्नवादाला आपण सोडचिठ्ठी देऊ. म्हणून जीवनविद्येला हे मान्य नाही हे सांगतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की
ही जी निर्मिती जी होते आहे ती जिथून होते आहे ते स्थान म्हणजे अधिष्ठान, आणि त्यालाच आपण परमेश्वर असं म्हणतो. त्याला आपण परमेश्वर, ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली की हे तिथून सगळं जे निर्माण होतं त्याच्यामध्ये पुन्हा ही सगळी व्यवस्था जी आहे ना, तो व्यवस्थेचा जो भाग आहे तोही त्याचाच अंतर्भूत आहे. ते जे अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान म्हणजे मी मगाशी म्हटलं जे स्थान अधिष्ठान ते आणि व्यवस्था एकरूप आहे, इनसेपरेबल आहे. आणि म्हणून ही ह्या व्यवस्थेमध्ये ते अधिष्ठान पण आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अधिष्ठान जर नसेल तर काही होणार नाही. आम्हाला लोक असे विचारतात की तूच तुझ्या जीवनाचा जर शिल्पकार आहे तर मग परमेश्वराचं स्थान आपल्या जीवनात काय? तर त्याला आम्ही उत्तर असं देतो की ते स्थान म्हणजे अधिष्ठान. हे स्थान म्हणजे अधिष्ठान. तो आहे म्हणून आपण आहोत. मी पाहतो, मी बोलतो, मी ऐकतो, मी चालतो, मी देतो, मी घेतो, मी श्वासोश्वास करतो, तो आहे म्हणून. तो जर नसेल म्हणजे अधिष्ठान जर नसेल तर ह्याच्यातलं मी काही करू शकत नाही. इलेक्ट्रिसिटी नसेल तर व्हिडिओ काही करू शकत नाही, रेडिओ काही करू शकत नाही, ऑडिओ काही करू शकत नाही. आणि तुमचे आतापर्यंत ते फ्रीज म्हणा आणि आणखीन जी नाणतईची धुलाईची यंत्र म्हणा काही करू शकणार नाही. पण इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून हे सगळे कामं करतात. पण ह्यातलं इलेक्ट्रिसिटी काहीच करत नाही. इलेक्ट्रिसिटी ह्यातलं काहीही करत नाही. पण इलेक्ट्रिसिटीमुळे हे सगळं होतं. म्हणून इलेक्ट्रिसिटी हे सर्वांचं अधिष्ठान आहे. ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली की मग परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये जे स्थान आहे ते किती महत्त्वाचं आहे आपल्या ध्यानात येईल. किती महत्त्वाचं आहे. ते आहे म्हणून सर्व आहे. तू, मी, आपण सर्व, हे जग, हे पर्यावरण सर्व जे आहे ते तो आहे म्हणून आहे. इतकं त्याचं महत्त्व आहे. आता हे जर तुम्ही नीट लक्षामध्ये घेतलं तर या परमेश्वराला मानायचं की न मानायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे